जनिते नाही आदि अंती अवसान। अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे। ईरती माई के दुखाची जनिते नाही आदि अंती अवसान। तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। ईरती माई के दुखासी जनिते नाही आदि अंती अवसान। विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजो स्फुरदिक्प्रदेशम्। विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। देवदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता। या वीणा वरदंड मंडित करा। या श्वेत पद्मासना। या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शरण शरण जिहानू। आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोई। ईरती माई के दुखाची जणिती नाही आदि अंती अवसान।
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. विठाला विठाला अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. महाराज म्हणतात, तो देव आपलासा करून घ्या, त्या व्यतिरिक्त जीवाला सुख नाही. ईश्वरा वाचून जे जे सर्व काही आहे ते दुःख रूप आहे, माईक आहे, दुःखाला जन्म देणारा आहे. भगवान परमात्मा अविनाशी आहे, तो भक्तालाही अविनाशी करतो, परंतु त्याचं मनाला वेड लागलं पाहिजे. अजून एक महत्वाचं, देव जर आपलासा केला तर जन्म मरणाची निवृत्ती होते आणि उत्तम कीर्तीने तो मागे उरतो. यासाठी देव आपलासा करून घ्यावा असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या मौजे अंमळनेर गावामध्ये हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, वैकुंठवासी भक्तराज कन्हैयालाल काका यांच्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त वैकुंठवासी परम श्रद्धे परम आदरणीय जड भरतगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, परम श्रद्धे परम आदरणीय गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा यांच्याही कृपा आशीर्वादाने, परम श्रद्धे परम आदरणीय हरिभक्तपरायण दादाजी महाराज वायसळ, परम श्रद्धे परम हरिभक्तपरायण मारुती महाराज जाधव यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने नेतृत्वाने संपन्न होत असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यामधील आजच्या दिवसाची माझ्या वाट्याला आली ही सेवा आहे. विठाला आज या सभेकरता उपस्थित असणारे सर्व आपल्या परिसरातील टाळकरी भजनी मंडळी, गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः ज्यांची उपस्थिती आहे ते असणारे परम श्रद्धे परम आदरणीय हरिभक्तपरायण मारुती महाराज, ते या ठिकाणी स्वतः टाळ घेऊन उभा आहेत. त्याचप्रमाणे आपल्याच भागातील, आपल्याच भागाचं वैभव गायनाचार्य हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज पाचपुते ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य नेहमी आपल्या भागावर ज्यांचं प्रेम आहे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. आदरणीय हरिभक्तपरायण भरतजी महाराज कदम ते या ठिकाणी उपस्थित आहेत. जे या ठिकाणी ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक ज्ञानेश्वरी पारायणाला उपस्थित असतात ते हरिभक्तपरायण सचिन महाराज गायकवाड ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण गायनाचार्य अशोकजी महाराज निर्फळ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य हरिभक्तपरायण रोहिदास महाराज वाचकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण कृष्णा महाराज पाचपुते, मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण निलेश महाराज काने ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्मोनियम वादक असणारे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज गणगे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. चोपदार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व परिसरातील, मग गणेशवाडी असेल, कायगाव, लखमापूर, अंमळनेर, गळीम सर्व टाळकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये विनेकरी असतील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी सालाबाद प्रमाणे संपन्न होत आहे. सप्ताहाचं 101 वर्ष आहे. सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. सुंदर अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ते असणारे गणेश भाऊ सोनवणे, सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद आहे. सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. विठाला विठाला
अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देव आपलासा करून घेण्यासंबंधी आग्रह धरतात. त्याचं प्रयोजनही सांगतात की जीवाला जर सुखाची गरज असेल त्याने तो देव आपलासा करून घ्यावा. अभंगाच्या प्रस्तावनेतच थोडी शंका निर्माण होते की महाराज म्हणतात देव आपलासा करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की महाराज म्हणतात देव आपलासा करून घ्या म्हणजे प्राप्त करून घ्या. याचा अर्थ अगोदर तो आपल्याला प्राप्त नाही म्हणजे अप्राप्त आहे, म्हणजे देव आमच्याकडे नाही. तसं म्हटलं तर आतापर्यंत सगळ्या शास्त्र पुराणात सांगितलंय सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृतिर्ज्ञानमपोहनं वेदैश्च सर्वैरहमेव वेदांत कृतेद विदेव चाहम. किंवा तैसा हृदयामध्ये मी रामो असदा सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विषयावरी. मग सर्वत्र जर भगवान परमात्मा आहे नव्हे त्याच्या व्याप्तीबद्दल बोलताना संत बोलतायत ब्रह्म सर्वगत सदा सम जेथे अनु नाही विषम जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजी म्यातो दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. मग सर्व ठिकाणी आहे, मग आमच्यामध्ये नाही का? सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रदश्मी. सर्व ठिकाणी आहे, मग आमच्यामध्ये नाही का? हरिव्यापक सर्वगत. मग आमच्यामध्ये जर असेल, आम्हाला जर प्राप्त असेल तर पुन्हा प्राप्त करून घ्या. याचा अर्थ काय? बरं प्राप्ताची प्राप्ती संभवते का? प्राप्ताची प्राप्ती. बरं प्रश्न असा आहे मिळालेलाच असेल तर पुन्हा मिळवायचा प्रश्न नाही, मिळविला जातो. तो याच्यापूर्वी मिळालेला नाही, प्राप्त नाही. याचा अर्थ काय? महाराज म्हणतात दोन्ही खरं म्हटलं तर विसंगती होईल. सर्वत्र आहे तो चैतन्य रूपाने, परंतु त्याला मिळवायचं त्याला भक्तीच्या द्वारा नामस्मरणाच्या द्वारा सगुण साकार करून कार्यादी त्याला म्हटलं जातं. अशा स्वरूपात त्याला मिळवायचं. दुसरा असा एक सिद्धांत आहे जी वस्तू प्राप्त आहे ती पुन्हा कशी मिळवायची, म्हणजे प्राप्ताची प्राप्ती कशी संभवते. काही प्राप्ताची प्राप्ती आहे, काही अप्राप्ताची प्राप्ती आहे. शास्त्रकारांनी त्याच्याकरता एक उदाहरण दिले. स्वकंठे स्थिती ही. स्वतःच्या गळ्यामध्ये वस्तू आहे परंतु तिला जर भ्रम कारणीभूत असेल तर ती अप्राप्त वाटते आणि भ्रमनिवृत्तीनंतर पुन्हा प्राप्त झाल्याचा प्रत्यय येतो. विठाला उदाहरण जर सांगायचं झालं तर एका बाईने आपल्या नाकातली नथ काढली, पोथीत अडकवली, स्नान केलं. स्नान झाल्यावर तिला विसर पडला की आपण ती नाकातली नथ पोथीत अडकवली. मग ज्या अर्थी ती नाकात नाही त्या अर्थी हरवली. मग हरवलेली नथ कोण सापडून देईन? घरात विचारलं सगळ्यांना, नथ बघितली का, नथ बघितली का? शेवटी शेजारची बाई तिच्या जवळ गेली. तिनं ओळखलं हे गिऱ्हाईक भ्रमात दिसतंय. तिने सांगितलं तुझी तुला नथ मी सापडून देते, परंतु सापडून दिल्यावर काय देणार? आपली सर्वांची भरत जास्त असते आहे की नाही? काहीतरी घ्यायचं असलं आधी काय देणार आहे की नाही? मतदान करायचं होय भाऊ, मग किती देणार, काय देणार? आता चालू आहे ना, आता अशी धावपळ चालू आहे का नाही? पेट्या काय 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 विठाला आता पेट्या झाल्या, ह्या पेट्या पखवाज विना टाळ काय काय चालू आहे सध्या. आता काय आपली बरं सध्या त्याच्यावरच असते. काय देणार? देतो आम्ही मतदान पण फुकट नाही. काय देणार? ती म्हटली खाशील तेवढे पेढे देईल. म्हटलं ठीक आहे. म्हटलं तुझ्या घरात मोठा आरसा आहे का? म्हटले आहे. मग त्या आरशा समोर जाऊन तुझं तू शरीर चांगलं निरीक्षण करून बघ, म्हणजे तुझी नथ तुला सापडून जाईल. ही बाई त्या आरशा समोर जाते ना जाते तिला त्या आरशामध्ये नथ दिसते. ती बाई त्या आरशामध्ये नथ घेण्याकरता प्रयत्न करते. तिने सांगितलं त्या आरशात नाही तुझ्या पोथीत आहे, पोथीत अडकवलेली आहे. मग ती म्हणू लागली सापडली सापडली.
मग आता सांगा ना, तिला अगोदर प्राप्त होती का अप्राप्त होती? काय होते अशी गो? प्राप्तच होती, परंतु भ्रमामुळे काय झाली, ती अप्राप्त वाटली. देवाच्या बाबतीत तसंच आहे. प्राप्त आहे हेही खरं आहे आणि पुन्हा मिळवायचं हेही खरं आहे. विठाला विठाला. पण या जीवाला अशी प्रतीती नाही ना मी देव आहे म्हणून. जीव आणि शिव हे दोघे दोन नाही असं शास्त्राचा सिद्धांत आहे. परंतु या जीवाला अशी प्रतीती नाही मी देव आहे म्हणून. एखादा माणूस आपला परिचय करून देताना कुणी देव म्हणून देते का? त्याच्या उलट सांगू तुम्हाला, एखाद्या माणसाला आपण जर म्हटलं तू बावळट आहे, त्याला मान्य होतं. त्याला म्हटलं तू मूर्ख आहे, तरी तो मान्य करतो. चोर म्हटलं तरीही मान्य करतो. परंतु त्याला जर आपण म्हटलं तू देव आहे, तो म्हणतो हे तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. कुठे देव आणि कुठे मी? म्हणजे या जीवाची अशी भ्रमिष्ट अवस्था झालेली आहे की तो देव असूनही देव म्हणायला रिकामा नाही. विठाला विठाला. म्हणे कैसी जीव कोठे जीव निराळा, जीव शिवापासून भिन्न. वचन आहे. परंतु जीवाला अशी प्रतीती आहे का मी देव आहे म्हणून? या भ्रमाचं वर्णन ज्ञानोबाराने सुद्धा एका लग्नाच्या रूपकामध्ये केलेलं आहे. एवोनी 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 वरहाडी बैसल्या त्या टेकी, कोणी तो नवरा नाही ओळखे मी कवनाचा मद सांगा कोणी. अशी भ्रमिष्ट अवस्था झाली. तू देव असूनही देव म्हणायला रिकामा नाही. ठीक आहे तुकोबाराय, तुम्ही म्हणतात देवाची प्राप्ती करून घ्या, परंतु आम्हाला सांगा त्या देवाची आमच्या जीवनामध्ये काही गरज आहे का? तो मिळवलाच पाहिजे का? तो देव आपल्या जीवनामध्ये गरजेचा आहे का? त्याच्या वाचून आपल्या जीवनामध्ये काही कमतरता आहे का, न्यूनता आहे का? एखादी वस्तू मिळालीच पाहिजे असं नाही ना. कल्पना करा, एखादा मनुष्य जर आजारी नाही पडला आणि आपण त्याला जर म्हणू लागलो तुम्ही डॉक्टरकडे जा, गोळ्या घ्या, औषधं घ्या, घेतील कोणी? आणि त्याला जर आपण एखादा जर आजारी पडला आणि त्याला जर आपण म्हणू लागलो तुम्ही डॉक्टरकडे जायचं नाही, गोळ्या घ्यायच्या नाही, इंजेक्शन घ्यायचं नाही, सलाईन घ्यायचं नाही, ऐकतील कोणी? रोगे पिढीला धावे वैद्याची या घरा, दुःखाच्या परिहारा आपुल्या. आपल्या दुःखाचा परिहार देण्याकरता त्याला डॉक्टरकडे जाऊ नको म्हटलं तरी तो गेल्याशिवाय राहत नाही. विडाला आमच्या जीवनामध्ये देवाची गरज आहे का? तो मिळवलाच पाहिजे का? तुकोबाराय म्हणतात हो, तो देव आपल्या जीवनामध्ये फार गरजेचा आहे, तो मिळवलाच पाहिजे. परंतु तुकोबारायच्या लक्षात आलं यांना देवाची गरज नाही असं नाहीये, परंतु यांना ज्ञान नाही की आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे म्हणून. तुकोबारायांचाच अनुभव आहे. तुकोबारायांनी ते स्वतः देव आपल्या डोक्यावर घेतलेला आहे आणि प्रत्येकाच्या दारोदार कोणी देव घ्या कोणी, ऐता आला घर पुसोनी. घर विचारित विचारित आले. लोकांनी काय उत्तर दिलं? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. अजिबात नको, मुळीच नको. कारण ज्या जागी देव साठवायचा आहे ती जागा आधीच दुसऱ्या मालाने भरलेली. काय वाटलं असेल तुकोबारायांना?
आधीच दुसऱ्याचा मालाने भरलेली राहते, आहे का नाही? काय माल भरलेला राहतो? बाटल्या पालत्या करतात, आहे का नाही? नको ते पाप कर्म करतात. देव साठवायचा म्हटलं की त्यांना जागा राहत नाही. विठाला विठाला पार पिढ्या फुकू फुकू, सिगरेट फुकू फुकू, पार छाती फुफ्फुसाचे पार खराब होतं, पार काहीच राहत नाही. तरी माणसं सोडित नाही, पार शेवटपर्यंत सोडित नाही. काय वाटलं असेल व तुकोबरायांना? महाराज म्हणतात देव नावाची वस्तू इतकी दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, मी यांच्या दारोदार घेऊन फिरतोय तरी नको म्हणतात. महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं. महाराज म्हणतात पूर्वीच्या लोकांनी याच्या प्राप्तीसाठी काय काय केलेलं आहे. असं म्हटलेलं आहे, वागण घेता योगी असाध्य दुःख भोगलं आणि याची प्राप्ती करून घेतली. आपला जर भाजीपाला काही मार्केटमध्ये नाही नेला आणि काही भाव नाही भेटला तर काय वाटतं आपल्याला? आता कांद्याला भाव आले म्हणून आपल्याला बरं वाटतंय, पण आता आपल्याकडे राहिले नाही, आहे का नाही? लक्ष्मण महाराजाकडे आहे, खून राहिला मला. आता ज्याच्याकडे आहे त्याचा पैसा आहे, पण नाही ते काय बसले नाही कोण 1 आणि 2 रुपयाने 10 रुपये 5 रुपयाने काय करते, काय वाटतं तेव्हा आपल्याला? दुःख होतं का नाही? महाराज म्हणतात देव नावाची वस्तू मी इतकी दुर्लभ आहे, मी दारोदार घेऊन फिरतोय म्हटले नको म्हणतात. महाराज म्हणतात पूर्वीच्या लोकांनी प्राप्तीसाठी काय काय केलंय. नाना परी समजाविते परी नराये श्रीहरी, दही भात कालवणी दिला वेगी झडकरी, कडेवरे घेऊन या फिरले मी दारोदारी, राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधे कृष्ण रडायचा थांबण्याकरता अनेक प्रकारचे उपाय केले, नाही ते उपाय केले, परंतु त्याचं रडणं काही थांबत नाही. काय करावं? सर्व गोपिका थकल्या त्याचं रडणं थांबण्याकरता. ज्यावेळेस राधिका येते, राधिका आणि कृष्ण दोघांचं एकमेकाकडे बघितलं की दोघांमध्ये हास्य निर्माण होतं. यशोदा मातेला वाटलं कृष्ण रडायचा थांबण्याचा चांगला उपाय, सुपर उपाय म्हटले. काही ना करता तो आपोआप गप्प राहिला. यशोदा मातेने राधिकेला सांगितलं तू असं कर, आता याला तुझ्या घरी घेऊन जा म्हटले. तो भगवान परमात्मा राधिकेच्या घरी जातो, तिचा खाऊ खातो, तिच्याशीच खेळतो. बाकीच्या गवळणीमध्ये थोडी कुजबूज चालू झाली. असं होतं कधी कधी, आहे का नाही? कुजबूज चालू झाली आपल्याकडे होती. एखाद्याला जर शेतीमध्ये भरपूर माल होऊ लागला, आहे का नाही, दिसायला लागलं भरपूर, तर मग ते कुचरवाट्यावर बस. आपल्याकडे आता कुचरवाटे जास्त दिसत नाही, आपल्याकडे वटे नाही राहिले पण हॉटेल आहेत ना, आहे का नाही? गावात वटे नाही राहिले पण चौक रस्त्यावर हॉटेल आले, तिथं झाले कुचर. विठाला आपल्याकडे तर मोठा स्टॉप आहे काय गावचा, आहे का नाही? 4-5 गावचे तिथं येऊन सगळं माहिती होतं काय चाललं कोणत्या गावात. सकाळी पाहिलं त्या दिवशी काय गावात म्हटलं मी, सकाळी पाहिले काय सगळी गर्दी असते तिथं रोडला, सकाळी जाता येताना असेच फुल गर्दी असत. असं काय बाजार भरला एखादा करून, इतकी गर्दी राहते काय गावला. विठाला विठाला सुचार वट्यावर बसले असं ते म्हणतात ना, बघा ना काय आमक्याचं नशीब आहे. ट्राल्या माल चालला म्हटले. आपलं कसं नशीब झोपलं म्हटले काय? ज्याच्या घरी माल चालला त्याचे शब्द हे कानावर गेले तो म्हणतो तुमचं नशीब झोपलं नाही काय नाही म्हटले. अर्ध्या कपावर दिवसभर राहता, मग तुम्हाला माल काय टिंबटिंबाने ठेवला काय म्हटले. आम्ही रात्रंदिवस शेतीमध्ये कष्ट करतो, हाडाचं काढ रक्ताचं पाणी झिजावं लागतं, राबावं लागतं, तेव्हा कुठेतरी शेतीमध्ये माल येतो म्हटले. तुमच्यासारखं त्या पत्त्याच्या डावावरून आम्ही तसं उठत नाही वाटत, तसं मी उठत नाही दिवसभर. तुम्हाला कसा होईल माल? विठाला विठाला असं राधिका म्हणते तुम्हाला जळण्या पलीकडे येतं काय? याच्या प्राप्तीसाठी आम्ही काय काय केलंय. नाना भोगाचा त्याग याच्या प्राप्तीसाठी केलाय, सर्व विषयाचा त्याग याच्या प्राप्तीसाठी केला, अष्टांग योग साधना याच्या प्राप्तीसाठी केल्या. याची लागी ओ तेजी येला भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी व अष्टांगादी योग,
याची लागे व सर्व विषयांचा त्याग जन्म जन्मांतरी केली सूचना. नाही तर बघा, एक एकादशी करतो, एखादा म्हणतो विमानाची वाट पाहत बसतो तू मला नेण्याकरता विमानाने. म्हटलं कसं काय, एकदा एकादशी केली अशी स्थिती नाही. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मागे अनेक जन्म घेतले तेव्हा आज याचं सार्थक झालं. ही उत्तराधिकार देते. ही गोष्ट तुकोबाऱ्या लक्षात आणतात. म्हणतात यांच्या प्राप्तीसाठी आम्ही काय काय केलं. आणि हे नको म्हणतात. महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं. पण महाराज म्हणतात तुम्हाला आमचा देव नको तो नको म्हटले. आम्ही आमचा देव आमच्या जवळ ठेवून घेतो म्हटले. म्हटले तुम्हाला एक विचारू का. म्हटले काय. म्हणजे तुम्हाला सुख पाहिजे का. महाराज हे काय विचारणं झालं का हो. सुखासाठीच आमची धावपळ आहे. रात्रंदिवस तळमळ करतो आम्ही. कशा करता. लागे करीशी तळमळ परी तू जाय पंढरीस एक वेळ. किंवा सायासे करीशी प्रपंच दिननिसी हरीसी न भजसी पुण्या गुणे. सर्व
अशा जन्म गेला, क्षणमुक्ती एक यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेशेला जीव माझा. आपला जन्म फक्त आशेमध्ये चाललाय. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परंतु सुख मिळत नाही मला. श्लोक एक काय, विठाला विठाला आपला जन्म आशेमध्ये चाललाय. किती काही असलं तरी आपल्याला सुख समाधान मिळतंय का? किती प्रॉपर्टी असले, किती पैसा असला, समाधान मिळतंय का? सुख मिळतंय का? पैशावाले गोळ्या खाऊन खाऊन झोपतात झोपेच्या, आहे का नाही भाऊ? ज्याच्याकडे खूप प्रॉपर्टी, करोडो रुपयाचे, गाड्या आहेत, मग घोड्या आहेत, सगळं आहे, परंतु झोप येत नाही रात्री. का? समाधानच नाही ना, समाधानच नाही. खाटेवरी पडता चिंता, व्यापी तळमळ. आज्ञाने मनुष्य काबाड कष्ट करणारा, रात्रंदिवस काम धंदा करणारा, रात्री जेवण झालं की त्याला झोपायला पोत जरी असलं तरी झोप लागून जाते, है का नाही? पण ज्याला राहण्याकरता बंगला आहे चांगला मोठा, एसी रूम आहे, झोपण्याकरता गाद्या, तक्क्या, उशे आहेत, सगळी व्यवस्था असूनही झोप येत नाही, याचं कारणच आहे समाधान नाही. विठाला विठाला तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमचा देव आमच्याकडे ठेवून घेतो म्हटले. समाधान सुख पाहिजे का? महाराज काय विचारणं झालं का? महाराज म्हणतात, हा संसार तर दुःख रूपच आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तळमळ आपली काय सुखा करतात, हे काय विचारणं झालं का महाराज? मग महाराज म्हणतात, तुम्हाला सुख हवं असेल ना तर त्या देवाचीच प्राप्ती करून घ्यावी लागेल, त्याशिवाय तुम्हाला सुख समाधान मिळणार नाही. एक गरीब मनुष्य श्रीमंताच्या घरी जेवायला गेला, त्याला देवाची गरज नाही असं नाही, ठीक आहे. श्रीमंताच्या घरी जेवायला गेला, चांगलं श्रीखंडाचं जेवण होतं, स्वादिष्ट जेवण, सर्व पदार्थ वाढून झालेले आहेत. कुंडलिका वरदेव झालं, पाणी फिरवलं, जेवायला बसले. जो अज्ञानी मनुष्य होता, जो गरीब मनुष्य होता, त्याने ती श्रीखंडाची जी वाटी होती ना, ती उचलली आणि ताटाच्या बाहेर काढून ठेवली आणि जेवण चालू झालं. जेवण चांगलं रंगात आलं, वाढणाऱ्याने बघितलं. तो त्याच्याकडे गेला, म्हटलं, का हो तुम्ही ही वाटी का बरं बाहेर काढून ठेवली? तो म्हटलं, खरं सांगू का, आपल्याला हे पिठलं आवडतच नाही म्हटलं. म्हणजे श्रीखंडाला काय समजून बसलेला होता, तो पिठलं समजून बसलेला होता. वाढणाऱ्याच्या लक्षात आलं की श्रीखंडाला काय समजून बसलं, पिठलं. तो वाढणार म्हटला, का हो एकदा तरी त्या वाटीत बोट बुडून बघितलं का तुम्ही? श्रीमंताच्या घरचं श्रीखंड आहे, मारवाड्याच्या घरचं श्रीखंड आहे, ते काय कसं राहत, आम्रखंड, स्वादिष्ट श्रीखंड. एकदा तरी त्या वाटीत बोट बुडून ठेवून बघितलं का? असं होतं बघा आपल्याला. एखाद्याला जर म्हटलं ना, चला ना ओ कीर्तनाला, ती घरूनच सांगतात, आम्हाला तुमचं कीर्तन बिर्तन काही आवडत नाही म्हटले. मग काय आवडतं? आता सध्या धुमाकूळ चालू आहे, सध्या काय दुसराच आहे, काय आवडतं म्हटलं? कीर्तन वगैरे आम्हाला तुमचं काही आवडत नाही म्हटले. एक जण असं कधी कीर्तनाला नाही, कधी कशालाच नाही, 60-70 वय झालं, आयुष्य चाललंय सगळं तसंच त्याचं आलं. मित्र त्याचा होता, परमार्थिक होता, माळकरी टाळकरी भजनी होता. त्याला वाटलं, अरे चल आता आयुष्य संपत आलं, आता काय कामाला येणार आहे म्हटले, तुला ही प्रॉपर्टी येते कामाला येणार नाही म्हटले. मुलं बाळा बस जोपर्यंत तू कमवतोय तेपर्यंत सांभाळते म्हटले, नंतर कोणी बघणार नाही तुझ्याकडे, निदान तुझ्या उद्धाराचं काहीतरी बघ म्हटले आता शेवटच्या वेळेला. ते म्हटलं, आम्हाला आवडतच नाही म्हटलं कीर्तन, तर येऊ कशाला? त्या मित्राने बळजबरी त्याला घेऊन आला, त्याने पहिलीच आठ घातली, येईल कीर्तनाला परंतु लांब बसेल अंधारात. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. बसला असं एका खांबाला टिकून 9 ते 11 कीर्तन. आता आपले 7 ते 9 झाले, चांगलंय. तेव्हा पूर्वीच्या काळातले 9 ते 11 कीर्तन. असा अंधारामध्ये खांबाला टिकून बसलेला आहे.
यो भजनी होता, इकडे कीर्तन चालू झालं. कीर्तन संपलं, 11 वाजले, सगळे लोक निघून गेले. हा चौकात बसलेला होता एका खांबाला टिकून अंधारामध्ये. ज्याने आणलं होतं त्याच्या ध्यानातच नाही राहिलं आपण त्याला घेऊन आलो म्हणून. याला कीर्तन चालू झाल्याबरोबर झोप लागून गेलेली होती. दिवसभर काम केलेलं, रात्री चांगलं जेवण, झोपला. बरं झोपला तर त्या माणसाला झोपण्याच्या अनेक पद्धती आहेत, है का नाही. हा खांबाला टिकून झोपलेला होता, अंधारात बसलेला होता. अनेक प्रकारे माणसाचे झोपण्याचे प्रकार असतात. काही काही चक्री झोप असते, रात्रभर खोलीमध्ये फिरतात, इकडे आतुर्ण जागेवर राहत नाही, चक्री झोप. काही काहीची झोप डोळेवासी झोप असते, डोळे उघडेच असतात, झोपलेला फुल गाठ झोपेत असतो. असे माणसं रात्री बाहेर ठेवा. चोर बाहेर पाहिलं चोराला असं वाटतं जागीचे काय काय झोपलेलं असतं. काही काही झोपेमध्ये उठून चालतात, है का नाही. याची ही झोप होती, त्याची तोंडवाशी झोप होती, तोंड वासून झोपलेला होता. काही काही झोपेत परळतात सुद्धा रात्री, है का नाही, मोठमोठ्याने परळतात. हा झोपलेला गाढ झोप लागलेले. 12-1 वाजले, कीर्तन संपले, सगळे लोक निघून गेले होते. 12-1 वाजता एक टोळी आली फिरत. कशाची टोळी? काय फिरत येते रात्री 12-1 वाजता चौकात टोळ्या काय फिरतात? कुत्र्याच्या, आहे का नाही. दुसरे काय फिरणार 12-1 वाजता? आली एक टोळी फिरत ते. आता कुत्र्याचा स्वभाव आहे बेचाऱ्याचा, त्यांचं काय आता, त्यांनी काय करायचं ते केलं आणि निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांचा मित्र भेटला. म्हटले का हो, कस काय वाटलं तुम्हाला आमचं कीर्तन? काय तुमचं कीर्तन? म्हटले सगळं खारटत ना. विठाला म्हणजे आवड नसली की असं होतं, है का नाही. तो म्हटलं अहो एकदा वाटीत बोट बुडा, जिबेर ठेवा. त्याने त्या वाटीत बोट बुडवलं, जिबेर ठेवलं. आता ते श्रीखंड होतं, ते काय साधं सुद्धा आम्रखंड, साधं सुद्धा थोडंच होतं. प्रसन्न नजरेने ते वाटीकडे पाहू लागला. तोपर्यंत बाकीचे लोक उठून गेले ना, एकट्याला कोण वाढणार आहे. मग आता त्याला आम्रखंडाची श्रीखंडाची गरज नव्हती का? होती, परंतु त्याला ज्ञान नव्हतं की आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. विठाला महाराजांच्या लक्षात आलं की यांना देवाची गरज नाही असं नाहीये, परंतु यांना ज्ञान नाही की आपल्या जीवनामध्ये हे गरजेचं आहे. मग तुकोबाराय म्हणतात तुम्हाला सुख हवंय, तर सुख हवा असेल तर त्या देवाची प्राप्ती करून घ्यावी लागेल. तो देव आपलासा करून घ्यावा लागेल. अभंगाचं पहिलं चरण. तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नोहे. तुम्हाला सुख हवा असेल, समाधान हवं असेल, तर त्या भगवान परमात्म्याची तुम्हाला प्राप्तीच करून घ्यावी लागेल. मग त्याकरता तुम्हाला नामस्मरणच करावे लागेल, त्याशिवाय त्या देवाची प्राप्ती होणार नाही. नामस्मरण करणं म्हणजे काय अशक्य आहे का? नामस्मरण करणं शक्य आहे महाराज, है का नाही. काही गोष्टी अशक्यातल्या शक्य असतात, है का नाही. काही शक्यातल्या अशक्य होतात आणि काही शक्यातल्या शक्य असतात. विठाला विठाला अशक्यातल्या शक्य होतात, है का नाही. पाण्यावर चालणं शक्य आहे का अशक्य आहे? पाण्यावर चालणं अशक्य आहे का शक्य आहे? साप पकडणं शक्य आहे का अशक्य आहे? विष पिणं, म्हणजे तुम्हाला विष प्यायला नाही सांगत मी, पण विष पिणं शक्य आहे का अशक्य आहे? सर्प हातात धरणं विष शक्य आहे का अशक्य आहे? शक्यच आहे, अशक्य आहेत परंतु शक्य होतात. विठाला विठाला कशाने शक्य होतं? ते अभ्यासानं शक्य होतं. नामस्मरण केलं तर काही अशक्य नाही, आहे का नाही. सर्व काही शक्य होतं, परंतु नामस्मरण केलं पाहिजे. विठाला अशक्यातले शक्य होतात. एका राजाला एकुलती एक मुलगी होती, एकुलती एक मुलगी. आता राजा म्हटलं त्या मुलीला खेळण्याकरता एकुलती एक मुलगी, काय खेळायला द्यावं काय खेळायला द्यावं म्हणून राजाने काय केलं, एक रेडा दिला खेळायला. रेडा
ती मुलगी काय करायची, त्याला खांद्यावर घ्यायची आणि फिरायची. फिरता फिरता ती काय करायची, काही दिवसाने ती वर जिन्यावर जायची, वर खाली यायची. ती रोजची सवय ती. अशा त्याच्या खाली मान घालायची आणि दोन्ही कोणते असं टांगड्या धरल्या की वर जायची, खाली यायची. रोजचा क्रम. हळूहळू तर एवढा मोठा झाला, ती मुलगी मोठी झाली, परंतु तिचा तो क्रम तसाच चालू राहायचा. एक दिवस ती लग्नाला आली, राजाने पाहिलं तिचा असा हा पराक्रम. रेडा उचलायचा, वरती जायची, खाली घेऊन यायची. राजा म्हटला, रे बापरे, आता हिला कोणता रेडा पाहायचा, असा कोण भेटणार आहे. प्रधानजी हुशार, त्या काळातले प्रधानजी हुशार होते, आहे का नाही. राजाजवळचे माणसं हुशार पाहिजे. प्रधानजी हुशार होते, आहे का नाही. जसे आमदाराजवळ खासदाराजवळ त्यांचे पीए हुशार असतात, आहे का नाही. सर्व त्यांच्यावरच अवलंबून असते. प्रधानजीने सांगितलं आपण पण हाच ठेवू म्हटले. काय पण ठेवू, जो कोणी हा रेडा उचलून वर घेऊन जाईन जिन्यावर, खाली त्याला त्या राजाची मुलगी आणि सर्व राज्य देण्यात येईल. हा पण ठेवू म्हटले. आपण दौंडी देऊन टाकली सगळ्या गावांना. सगळे राजे युवराज सगळे बघण्या का आले, नटून थटून चांगले आले सगळे. प्रधानजीने त्यांना माईकवर सांगितलं, म्हटले जो कोणी हा रेडा घेऊन जाईन वर, त्याला ती मुलगी दिली जाईल. त्यात काय म्हटले, आता कसं काय घेऊन जायचं, नटून बसलेले होते सगळे. काय करावं म्हटलं, हे कसं काय शक्य आहे. त्यात काही ना प्रयत्न केला, एकाने प्रयत्न केला. त्यांना घेतला खांद्यावर, 2-3 पायऱ्यात चढला आणि खाली पडला. तो खाली पडला आणि तो रेडा त्याच्यावरून. ते युवराज म्हटले, राजे हे काय शक्य नाही म्हटले, तुम्ही उगाचच आम्हाला बोलवलं म्हटले, आमचा अपमान करण्याकरता बोलवलं का, हे कसं काय शक्य आहे म्हटल्यास. प्रधानजी म्हटले, तसं बोलू नका, शक्य आहे म्हटले. कसं काय शक्य आहे म्हटले, दाखवतो आमची मुलगी, दाखवतो म्हटले. लगेच मुलीला बोलवून घेतलं. त्या सांगितलं रेडावर घेऊन जा. तिनं आपल्या नेहमीप्रमाणे ते रेडा घेतला खांद्यावर, वर गेली, खाली घेऊन आली. मग आता हे शक्यातलं शक्य का अशक्यातलं अशक्य, अशक्यातलं काय शक्य होतं. विठाला विठाला. भगवंताचं नामस्मरण शक्य आहे, परंतु आपण ते अशक्यात जाऊन बसतो. नामस्मरण करतात कोणी, परंतु नाही ना, शक्य आहे पण आपण नामस्मरण करत नाही. नामस्मरणाच्या द्वारा आपण त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घेऊ. आता या ठिकाणी तुकोबाराय आपुला तो एक देव म्हटले, कारण तुकोबारायांना माहिती होतं हा समाज आपला असा आहे, दररोज देव बदलणार आहे, दररोज देव बदलणारा. वार बदलला की आपला देव बदलतो, आहे का नाही. सोमवार असला म्हणजे आपण कोणाची भक्ती करता, जय बम भोले, टेकड़ी वाले, कैलाश में रहने वाले, चिलिम भरा है ताजा तू दम लगाने आजा, आहे का नाही. ही आपली अशी भक्ती. आता तर काय चालू आहे सध्या, मंदिर, महादेवाच्या मंदिरात गर्दीच गर्दी आहे. कोणाची गर्दी आहे, प्रदीपजी मिश्रांनी खूप गर्दी वाढून दिली महादेवाच्या मंदिरामध्ये. त्यात एक झाड पण आहे, कोणतं काय त्याचं नाव माहित नाही मला, आपल्या तिथं लावलं एक झाड, ते बारीक चिचीचं पाण्यासारखं झाड आहे, काय माहिती नाव त्याचं वालं, परंतु ते लागतं वाटतं व्हायला. हा मला नाव लक्षात आहे ना, ते लावलेलं आहे तिथं कडून. कुठं लावलं मी सांगणार नाही तुम्हाला, नाही तर तुम्ही उद्या पानच ठेवायचे नाही त्याला. विठाला विठाला. म्हणजे वार बदलला का, सोमवार असला म्हणजे महादेवाची भक्ती, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय दिवसभर तेच. सोमवार गेला, मंगळवार आला की देवीची भक्ती. हनुमंतरायाचा तो, हनुमंतरायाचा वार आहे तसा तो, पण आता आपण नाही म्हणत. देवीची भक्ती. मंगळवार गेला, बुधवार आला, बुधवारी कोणाची, बुधवार कोण आहे, पांडुरंग, आहे का नाही. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, दिवसभर भक्त पांडुरंगाचं नामस्मरण. बुधवार जातो, गुरुवार येतो, गुरुवार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिवसभर दत्ताची भक्ती. शुक्रवार जय जगदंबे पूर्ण कदंबे, तुझं म्या देह अर्पिला, तुझं म्या फुलवारा बांधिला, शुक्रवार. शनिवार येतो, शनिवारी कोण आहे बघ, जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नदी,
योग दुसऱ्याचा काय अर्थ नळ्या तोडून कोणाच्या. शनिवार जातो, शनिवारी दिवसभर आपलं ते हनुमंतरायाचं नावाची हनुमान चालीसा काय 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 असेल ते चालतं. गेला शनिवार, रविवार उजळतो. रविवारी कोणाची भक्ती करता तो, कोणाची करता. असं म्हणल्यावर एखादं येईन बरं का पुढं आरडत. मल्हारीची वारी, रविवाराला खंडोबाची वारी. मग काय, हे असं आपलं भजन, हे अशी आपली भक्ती. तुकोबरायांना वाटलं हे असे जर केलं काय यांना देव तर भेटणारच नाही म्हटले, सुखही भेटणार नाही, देवही भेटणार नाही. मग तुकोबराय सांगतात तुम्हाला सुख समाधान हवं, एकाच देवाची भक्ती करा. आपली भक्ती, आपलं नामस्मरण कसं आहे, जेव्हा आपल्याला काही अडचण येईल तेव्हा आपण त्या देवाची भक्ती करतो, त्याचं नामस्मरण करतो, आहे का नाही. बद्री केदारनाथला गेल्यानंतर जे खिडकीकडले लोक असतात ना बसलेले, ते फक्त असे खाली डोकून पाहतात. एकदा असं खाली पाहिलं, खालची दरी पाहिली की इकडे त्यांचं भजन चालू होतं, आहे का नाही. सगळ्याला अनुभव आहे, बरेच मंडळी जाऊन आलेले आहेत. राम 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 काय असं ते ओम नमः शिवाय चालू होतं भजन कुठपर्यंत, वर जाऊस तर. एकदा पोहोचले तिथं बस आपलं भजन बंद होऊन जातं. विठाला विठाला. काही काही असं असतं ना, एखाद्या सांगितलेलं असतं बा एका ठिकाणी एखाद्या वड्यामध्ये काय भूत आहे का नाही. एखादा रात्रीच निघाला, उशीर झाला त्याला निघायला, वड्यात 12-1 वाजले, त्याला नेमकं आठवलं इथं सांगितलेलं भूत राहतं म्हणून. मग ते भजन चालू करतो, आहे का. त्याचं भजन चालू होतं, राम 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 कुठपर्यंत, जोपर्यंत गावाची लाईट दिसत नाही तोपर्यंत. एकदा गावाची लाईट दिसली याचा मंत्र बदलून जातो दुसराच, विठाला विठाला. म्हणजे अशी भक्ती आहे. तुकोबराय म्हणतात आम्ही तो एक देव आपलासा करून घेतलाय, एकच देव आमच्या चित्तामध्ये धरलेला आहे. कोणता आहे, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. बस दुसऱ्या देवाची आम्ही भक्ती करत, कोणताही देवा तुम्ही ज्याची भक्ती करायची त्याची भक्ती करा, परंतु एकच देव धरा, विठाला विठाला. महाराज म्हणतात तो देव आपलासा करून घ्या, तुम्हाला सुख मिळेल, समाधान मिळेल, शांती मिळेल. बाकीचे जे काही पदार्थ आहेत ना म्हटले ते माईक आहेत, दुःखाला जन्म देणारे आहेत. अभंगाचं दुसरं चरण.